नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट मालिकेच्या आजच्या एपिसोडच्या भागामध्ये सागर आता त्या कॉन्ट्रॅक्ट पेपर्सवर सह्या करत असतो. त्याच वेळेला आता पेपर्सवर सह्या करत असताना सागरचं लक्ष एका पेपरकडे जातं, ज्या पेपरवर सावनीने सही केलेली असते, परंतु तेच पेपर्स असतात जे सावनीने झोल करून बदललेले असतात. मग आता सावनी धक्क्याने सागरकडे बघायला लागते. तिच्या लक्षात येतं की कदाचित सागरला हे सगळं कळलं आहे की काय, मी हे सगळे पेपर्स चेंज केलेत म्हणून आता सागर हा तिच्याकडे बघत असतो. त्यावेळेला सावनी जराशी दचकते आणि ती सागरकडे बघू लागते आणि ह्याला काही कळलं तर नाही ना, असा तिचा विचार आता मनामध्ये यायला लागतो. त्यानंतर सागर पुन्हा पेपर्सकडे बघतो आणि पुन्हा पेपर्सकडे सह्या करू लागतो. म्हणून सावनीचा जीव जरा भांड्यात पडतो. ती जराशी शांत होते आणि म्हणते की फायनली आता सागर या पेपर्सवर सह्या करत आहे. सागर हा पेपर्सवर सह्या करू लागतो आणि सावनी शांत होते आणि गालातल्या गालातच हसते आणि म्हणते की आत्ता माझ्या ज्या काही इच्छा आहेत मनातल्या त्या सगळ्या पूर्ण होणार आहेत. आणि ती तिच्या कल्याणकर वकिलाकडे बघते आणि त्याला इशारा करतच आपलं काम डन असं खुणावते. आणि त्याच वेळेला आता सागर ते सह्या करतो आणि वकिलाकडे देतो. आणि सावनीचा वकील ते घेतो आणि म्हणतो की सर, हे पेपर्स आता तुम्ही साईन केलेत, लवकरच कोर्टात सबमिट करूया. आत्ताच्या आता मी कोर्टात जातो आणि हे पेपर सबमिट करतो. त्याच वेळेला मग सागर म्हणतो की येस, लवकरच तुम्ही हे पेपर सबमिट करा, म्हणजे कसं आहे ही प्रोसिजर ना लवकरच पूर्ण होईल. त्यानंतर मग सागर म्हणतो की आता माझा मुलगा हा कायमच्या माझ्याकडे येणार आहे, माझ्या मुलाची कस्टडी माझ्याकडे येण्यामध्ये वेळ नको, हो ना, असं तो त्याला म्हणतो. त्यानंतर मग सागर म्हणतो की मी येतो, शाळा सुटल्यावर आदित्यला मी इथेच घेऊन येईन, म्हणजे माझ्याबरोबर मी घेऊन जाईन. तेव्हा मग सावनी रिक्वेस्ट करते की सागर, जरा एक रिक्वेस्ट होती. तर आधीची कस्टडी आता लिगली तुझ्याकडेच गेलेली आहे, परंतु मला एक रिक्वेस्ट करायची होती, ती की म्हणजे आजची रात्र आदित्यला माझ्याजवळ राहू दे. कारण कसं आहे ना, उद्यापासून आधी हा कायमच्या तुझ्याकडे राहायला येणार आहे. मग आई आणि मुलगा म्हणून आम्हाला काही क्षण, काही मोमेंट्स एन्जॉय करायचे. त्याच्यासाठी तू प्लीज त्याला माझ्याकडे राहू देत ना. कसं आहे ना, उद्यापासून तुझ्याकडे येईल, तो रमेल, पूर्णपणे आनंदात असेल, परंतु आजची रात्र त्याला आणि मला दोघांनाही जगायची आहे. आम्हाला दोघांनाही मोमेंट्स शेअर करायचे आहेत, आमच्या डोळ्यात अश्रू देखील असतील, आम्हाला हे सगळं एन्जॉय करायचे. मला आजची रात्र माझ्या आदित्यला कुशीमध्ये घेऊन झोपायचं आहे. काही असलं तरीही तो माझा पहिला मुलगा आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मला जरा जास्त सॉफ्ट करणार आहे, म्हणून प्लीज. त्याच वेळेला मग आता ती म्हणते की प्लीज सागर, प्लीज मी रिक्वेस्ट करते, असं हात जोडून ती आता रडत असते. त्याच वेळेला इथे आता सागर त्या वकिलाला, म्हणजेच कल्याणकर वकील आणि सावंत दोघांनाही ओके असं खुणावतो. त्याच वेळेला मग आता इथे सावनीचा हा डाव यशस्वी झालेला असतो. सागर हा तिथून उठून निघून जातो आणि सावनी मात्र आनंदात असते की फायनली तिचा हा डाव यशस्वी झाला. आणि सागर निघून गेल्यानंतर ती तिच्या डोळ्यातले जे खोटे अश्रू ढाळलेले असतात ते पुसून टाकते आणि त्यानंतर मग वकिलाकडे बघायला लागते की फायनली आपण ही केस जिंकलो, आणि ती खुश होत असते आणि वेगळ्याच ॲटिट्यूडमध्ये असते. तर इथे मुक्ता ही देवाकडे दिवा लावून येते आणि इकडे तिकडे नुसती चालत असते. तिला खूप भीती वाटत असते की काय होणार आहे, आणि सारखी सारखी ती सागरला कॉल करत असते. त्याच वेळेला इंद्रा येते आणि म्हणते की अगं मुक्ता, मुक्ता, काय करतेस तू, कोणाला इतकं टेन्शन घेते आणि कोणाला फोन लावते सारखी सारखी. तेव्हा मग मुक्ता म्हणते की मम्मी, मला ना खूप भीती वाटते, मला असं काहीतरी राहून राहून वाटतं आहे की काहीतरी चुकीचं आणि विचित्र घडणार आहे. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की अगं मुक्ता, तू कोणाला टेन्शन घेते, काहीही चुकीचं घडणार नाही आहे, अगं सगळं काही व्यवस्थित होणार आहे, तू काळजी करू नको. तर आता त्यावर मुक्ता म्हणते की मम्मी, मगाशी ना दिवा लावताना ना माझ्या हातून दिवा कलंडला आणि ना माझा डावा डोळा ना सारखा फडफडत आहे, त्याच्यामुळे मला जरा काळजी वाटते हो मम्मी, की काही चुकीचं तर घडणार नाही ना. माझं असं मला मन सांगते आणि धाकधूक होती आहे नुसती कधीपासून, की काय होणार आहे नेमकं. त्यात आधी आपल्या घरी येणार आहे म्हणून नेमकं काय घडणार आहे ते काहीच मला कळत नाही आहे. त्याच वेळेला मग आता मुक्ता ही सारखी सारखी सागरला कॉल लावत असते. तेवढ्यातच सागरचा कॉल आलेला असतो. मुक्ता म्हणते की सागर, अहो मी कधीची कॉल करते तुम्हाला, काय झालं, तुम्ही येत आहे ना, आणि कस्टडीचं काय झालं, सगळं ओके आहे ना. तर इकडे मुक्ता खूप घाबरलेली असते. सागर हा तिला म्हणतो की मुक्ता, अजिबात काळजी करण्याची गरज नाही. आता त्याचे डोळेही पाण्याने अगदी लाल झालेले असतात आणि इंद्रा स्वाती पटकन उठून येतात. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की सागर, बोला ना, इथे आम्हा सगळ्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे, प्लीज काय झालं आहे ते सांगा. त्याच वेळेला सागर म्हणतो की मुक्ता, आपलं काम झालेलं आहे, आपण कस्टडी आदित्यची मिळवली आणि लवकरात लवकर मी आधीला आपल्या घरी घेऊन येईन, आपण जिंकलोय मुक्ता, आपण जिंकलोय, असं तो तिला बोलतो.
हे ऐकल्यावर मात्र तिला खूप मोठा आनंद होतो आणि ती ढसाढसा रडू लागते आणि रडण्याची तिची पद्धत ही काही जणू वेगळी असते की जणू काहीतरी चुकीचं आणि विचित्र घडलंय. ती येऊन खुर्चीवर बसते आणि आणखी जोरजोरात रडू लागते, अगदी धाय मोकळून. त्यावेळेला मग इंद्रा आणि स्वाती म्हणतात की अगं मुक्ता, काय झालंय काय, अशी कणाला रडते तू? तेव्हा मग इंद्रा म्हणते की सांग, त्या सावनीने काय झोल केलाय का? त्या सावनीने जर काही केलं असेल ना तर कोयत्याची शपथ घेऊन सांगते, मी तिला सोडणार नाही. आज ती सावनी आहे आणि आज माझा कोयता आहे. सांग बाय मुक्ता, काय झालं सांग. तेव्हा मग स्वाती म्हणते की अगं हो मुक्ता, बोल ना, इतकी रडतेस कशाला तू, सांगा मला काय झालंय. त्या सावनीने पुन्हा काही झोल केलाय का कस्टडीमध्ये? आदित्यची कस्टडी आपल्याला मिळत नाही आहे का? तेव्हा ती म्हणते की नाही नाही मम्मी, नाही, आदित्यची कस्टडी आपल्याकडेच येणार आहे. आपला आदी आता पुन्हा आपल्या सगळ्यांकडे येणार आहे, त्याच्या घरी कायमचा येणार आहे. हे ऐकल्यावर सगळेजण आई एकविरेला पुन्हा एकदा नमस्कार करतात. आता सई म्हणते की काय, माझा आदिदादा येणार आहे? तेव्हा मग सईला ती म्हणते की हो बेटा, आपला आदिदादा लवकरच आता घरी येणार आहे. आणि सई माऊ आणि मुक्ता दोघीही एकमेकांना मिठी मारतात आणि खूप खुश झालेले असतात. तर इथे आता हे ऐकल्यानंतर इंद्रा खुश असते आणि स्वाती म्हणते की मम्मी, बघितलं, शेवटी आपल्याला जे काही हवं होतं ना तेच घडलं आणि तू उगीचच चिडत होतीस, सगळं काही व्यवस्थित झालंय. आणि ही मुक्ता मुक्ता कशी रडत होती? तेव्हा इंद्रा म्हणते की हो ना, या मुक्ताच्या रडण्यालाच बघून मला असं वाटलं. तेव्हा त्यावेळेला आता इथे स्वाती म्हणते की अगं मम्मी, ती मुक्ता रडते, ती रडते, त्यात आनंदाची बातमी आणि तू पण कशाला तिला साथ देते? तेव्हा ती म्हणते की नाही गं बाय स्वाती, नाही, असं म्हणून आता ती मुक्ता अशी म्हणत मिठी मारते आणि तिलाही मिठी मारून ती आता जोरजोरात खूप रडत असते. त्याच वेळेला आता इथे आपली सई माऊ देखील मुक्ताला मिठी मारते आणि म्हणते की मुक्ताई, आपला आता आदिदादा येणार आहे. आणि मग सई, इंद्रा आणि मुक्ता तिघीही मिठी मारून रडत असतात. स्वातीलाही खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सागर हा त्याच्या ऑफिसमधून निघून गेलेला असतो आणि त्याच वेळेला इथे आता कल्याणकर वकील हा सावनीला मदत करतो आणि तो मुद्दामच त्या वकिलाला, सागरच्या वकिलाला धक्का मारतो. पेपर्स खाली पडतात आणि ते वकील घ्यायला जातात. तेव्हा सावनीचा वकील म्हणतो की नको, तुमच्या पाठीचं ऑपरेशन झालं आहे सर, आम्ही पेपर उचलतात, मॅडम उचलतील. आणि सावनीने सगळे पेपर्स उचललेले असतात आणि नेमके जो पेपर झोल असतो त्या पेपरच्या जागी दुसरा पेपर ठेवलेला असतो आणि हे सगळे आता तिने व्यवस्थित केलेलं असतं. आणि आपली सई माऊ मात्र नेहमीप्रमाणे खूप एक्सायटेड असते. ये माझा आदिदादा येणार, माझा आदिदादा येणार, असं म्हणून सगळ्या घरभर अगदी नुसती फिरा मारत असते, हुंडारत असते. त्यावेळेला इथे आता मुक्ता ही सगळ्यांना संध्याकाळचा चहा देत असते आणि म्हणते की अगं सई माऊ, शांत हो, किती ती गडबड आहे तुझी, आदिदादा येणार आहे ना, मग तू इतकी घाई कशाला करते? त्याच वेळेला आता इथे स्वाती म्हणते की मम्मी, अगं बघ किती मज्जा आहे या मुलीची, किती आनंद झालाय तिला, आदिलाही हे बघून खूप खुश होईल ना तो. तितक्यातच आता इथे फ्रेम तुटली जाते आणि फ्रेम फुटल्यानंतर सावनी ही तिचं काम तिकडे करते, मात्र इकडे सईच्या हातून मोठा अनर्थ घडतो. आता सई बघते आणि म्हणते की मुक्ताही बघ ना काय झालं. मुक्ता म्हणते की सई माऊ, तू पहिले बाजूला हो, तू इकडे हो, तुला कुठे लागलं तर नाही ना? ती म्हणते की नाही अगं मुक्ताई, मला कुठेच लागलं नाही, परंतु बघ ना, ही फ्रेम फुटली, आपली काचेची फ्रेम फुटली. आता मुक्ता ती फ्रेम बघते तर मुक्ताच्या आणि सईची फ्रेम ती फुटलेली असते आणि त्या फ्रेमला पूर्णपणे तडा गेलेला असतो. तो तडा दोघींच्या फोटोच्या मधूनच जातो. त्याच वेळेला सई म्हणते की बघ ना मुक्ताई, असं कसं झालं, आपल्या दोघींची फ्रेम फुटली, याचा अर्थ हे खूप काहीतरी चुकीचं घडलं ना? तेव्हा मग आता लक्की समजावतो की अगं सई माऊ, यात एवढं काहीच नसतं. अगं तुला माहिती आहे का की मी लहान होतो तेव्हा किती काचा फोडायचो क्रिकेट खेळत असताना, त्यात काही शुभ अशुभ असं नसतं, तू काळजी करू नकोस. त्याच वेळेला मग आता इंद्रा म्हणते की हो अगं सई माऊ, काहीच घाबरण्याची गरज नाही आहे, काही अशुभ वगैरे झालं नाही. स्वाती देखील सईला समजवायला लागते आणि म्हणते की अगं सई माऊ, काहीच काळजी करण्याची गरज नाही आहे, ही फ्रेम नुसती अशी तडा गेली आहे ना, आपण दुरुस्त करूया ना, काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा सई म्हणते की तसं नाही, बघ ना मुक्ताई, मला खरंच खूप वाईट वाटतं आहे सगळ्याचं, ही फ्रेम माझ्याकडून फुटली आणि बरोबर आपल्या फेसच्या मधून ही लाईन क्रॉस गेली आणि तिथूनच बरोबर काच फुटली, जसं काही आपल्या दोघांमध्ये काहीतरी डिस्टन्स येणार असं मला वाटतं आहे, असं बिचारी सई पटकन बोलून जाते. त्यावेळेला मग मुक्ता तिला जवळ घेते आणि म्हणते की नाही बेटा, असं काहीही होणार नाही. तेव्हा मग इंद्रा म्हणते की अगं सई माऊ, अजिबात काळजी करण्याची गरज नाही आहे, असं ते काय म्हणतेस ते डिस्टन्स वगैरे अजिबात काही येणार नाही आहे, सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि आता आपला दादा पण घरी येणार आहे, मग काळजी करण्याची काय गरज आहे मला सांग, असं म्हणून ती तिला शांत करत असते. त्याच वेळेला सई म्हणते की मुक्ताई, अगं पण ही फ्रेम फुटली कशी, मला या सगळ्याचं ना खूप वाईट वाटतंय,
ही फ्रेम अशी फुटायला नको होती ना. अचानक आपला दादा येणार आणि त्याच्यामध्ये ही फ्रेम फुटली गेली. मी तुझ्यापासून लांब तर नाही ना जाणार अशी भीती मला वाटायला लागली आहे. काय करू ना मला कळत नाही असं आपली सईमाऊ बोलत असते. त्याच वेळेला मुक्ता ती फ्रेम हातात घेत आपल्या सईला लाडक्याने समजावते आणि म्हणते की हे बघ सईमाऊ, मी तुला सांगते, अगं ही फ्रेम तडा गेली आहे, बाकी काही झालं नाही आहे. याच्यावरची जी काच आहे ना ती फुटली आहे, बाकी असं काहीच झालेलं नाही. आणि मला सांग की सईमाऊ हे मुक्ताचं हार्ट आहे की नाही. तेव्हा ती म्हणते की हो बरोबर. मग आता सईमाऊ म्हणते की तू बरोबर बोलतेस मुक्ताई. तेवढ्यात इंद्रा म्हणते की हे बघ, आपण ना म्हणतो की काच फुटली म्हणजे शुभ असतं. म्हणजे आपल्या घरातली जी काही पीडा होती ना, होती नव्हती ती सगळी काच फुटल्यामुळे निघून गेली. त्याच्यामुळे काळजी करण्याची काहीच कारण नाही असं इंद्रा समजावते. त्यावेळेला मग आता सईचा जीव तरीही कासावीसच झालेला असतो. त्या बिचारीला या सगळ्यामुळे खूपच टेन्शन येत असतं. तिचा जीव आणखीनच त्रासात असतो. तेव्हा मुक्ता तिचे डोळे पुसते आणि म्हणते की हे बघ सईमाऊ, मुक्ताई कोण आहे तर सईमाऊची आई आहे. आणि सईमाऊ ही मुक्ताईचं हार्टबीट आहे की नाही. मग असं हार्टला आपल्या शरीरापासून वेगळं केलं तर काय होतं, माणूस जगू शकत नाही, बरोबर ना. मग तसंच आहे गं माझं. तू माझं हार्टबीट आहेस, तर तू माझ्यापासून लांब गेलीस तर मी जगू कशी शकेन. मला तुझ्याशिवाय तर जगताच येणार नाही. तू माझ्या काळजाचा तुकडा आहेस की नाही. मग ही मुक्ताई आपल्या सईमाऊला कधीही तिच्यापासून लांब करणार नाही. ठीक आहे, आपली सईमाऊ आणि मुक्ताई ही कायम एकत्र राहणार आहेत. दोघीही कधी एकमेकांना सोडून कुठेही जाणार नाहीत. असं म्हणून आता सईला आपल्या पद्धतीने मुक्ता समजावते आणि म्हणते की मुक्ताई ही सईला कधीच तिच्यापासून लांब करणार नाही. जेव्हापासून मुक्ताई सईकडे आहे तेव्हापासून कधीही काही वाईट घडू देणार नाही. तू काळजी करूच नकोस, आहे ना मुक्ताई, असं ती तिला समजावते आणि शांत करते. आता सईचं आपल्यावरचं असलेलं प्रेम पाहून मुक्ताला देखील खूप भरून आलेलं असतं आणि तिच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. आता मुक्ता तुला कुठेही सोडून जाणार नाही असं मुक्ता तिला वचन देते. त्याच वेळेला सई तिच्या पुढे नेहमीप्रमाणे करंगळी करते आणि म्हणते की मुक्ताई पिंकी प्रॉमिस. त्याच वेळेला मग आता मुक्ता देखील त्यांच्याच पद्धतीने तिला करंगळी पुढे करते आणि पिंकी प्रॉमिस असं वचन देते. दोघीही एकमेकांना करंगळ्या अडकवतात आणि नेहमीप्रमाणे एकमेकींना वचन देतात. आणि हे पाहून आता इथे मुक्ताला खूप बरं वाटलेलं असतं आणि आपल्या सईमाऊचा आणि मुक्ताचं असं प्रेम पाहून घरातल्या सगळ्यांना देखील खूप आनंद झालेला असतो. दोघीही एकमेकींकडे बघतात आणि सईच्या नजरेत मात्र खूपच भीती असते. परंतु मुक्ता तिची जी सगळी काही भीती असते ती नाहीशी करून टाकते आणि त्यानंतर मग ती आपल्या सईमाऊच्या हाताला जवळ घेते आणि ती तिच्या हाताला तिथेच मुठीवर किस करते. आणि त्याच वेळेला मग आता इथे मुक्ताईने आपल्याला इतकं प्रेमाने केलेलं ग्रीट पाहून सईला देखील खूप बरं वाटतं आणि सई देखील आपल्या लाडक्या मुक्ताईचा हात असा करंगळीनेच ओढत जवळ घेते आणि तीही तिच्या हाताला आता किस करते. त्याच वेळेला मग आता लक्की म्हणतो की चला आता सगळं काही व्यवस्थित झालं आहे, आता कोणीही टेन्शन घ्यायचं नाही, आता लवकरात लवकर आदिल, अरे तो बघ दादूस आला. असं म्हटल्यावर सगळेजणं सागरकडे बघायला लागतात. तेव्हा इंद्रा खुश होते. इंद्रा म्हणते की अरे सागऱ्या तू आयलास, ये ये असं म्हणून त्याला आतमध्ये यायला सांगते. आणि मग पुढे इंद्रा जाते आणि चालत चालत म्हणते की अरे सागऱ्या आपला आदिबाळा कुठे आहे, आदी ए आदी, असं म्हणून ती दरवाजाजवळ जायला निघते. सागरचा चेहरा मात्र पडलेला असतो. सगळ्या जणांना टेन्शन येतं. तेव्हा मग स्वाती विचारते की अरे भाई सागर कुठे आहे, तो म्हणजे आपला आदी कुठे आहे. त्यावेळेला सगळ्यांना टेन्शन येतं. मुक्तालाही कळत नसतं की आदी कुठे राहिला आहे. सागर त्याची कस्टडी तर मिळाली ना. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की अरे आदीला कुठे ठेवलंयस तू, अरे आदीला मुद्दाम लपून वगैरे ठेवलंस ना तू, मला माहिती आहे तुम्ही दोघांनी काहीतरी बदमाशी केली आहे, थांबा मी जाऊन बघते. असं म्हणून आता तिथे जाऊन ती बघते. त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की आदी हा कुठेच नसतो म्हणून ती पुढे पुढे चालत चाललेली असते. त्यावेळेला आता सागर म्हणतो की मम्मी एक मिनिट थांब, पुढे जाण्याची वगैरे काही गरज नाही आहे, आदी आलेला नाही. हे म्हटल्यावर तिला धक्का बसतो. ती म्हणते की अरे सागऱ्या काय बोलतेस तू, आधी कसा आला नाही. आपली सईमाऊ म्हणते की पप्पा काय झालं, आधी दादा आला नाही का. तेव्हा मग इंद्रा म्हणते की अरे सागऱ्या काय झालं नक्की सांग, त्या सावनीने पुन्हा काही केलं आहे का, थांब मी जाऊन बघते ना बाहेर. तेव्हा सागर हात धरतो आणि म्हणतो की थांब थांब मम्मी तिकडेच थांब, अगं थांब, असं म्हणून तो तिला तिथे थांबवतो आणि सगळीजणं शांत होतात. आणि इंद्रा म्हणते की सागर प्लीज जरा सांगा काय झालं आहे ते. तेव्हा मग लक्की आता सईला शांत करतो आणि म्हणतो की सई माऊ घाबरू नको, नक्कीच काहीतरी झालं असेल. तेव्हा मग सागर म्हणतो की मुक्ता ॲक्च्युली काय झालं, आपल्याकडे कस्टडी आली आहे, लिगली सगळं काही पेपर्स पार पडलेत, प्रोसिजर कंप्लीट झाली. मग आता सावनीने काही केलं आहे का. तेव्हा मग सागर म्हणतो की सावनीने काहीच केलं नाही, तिने रिक्वेस्ट केली माझ्याकडे फक्त की आजची रात्र आदित्यला तिच्याकडे राहू दे, उद्या ती स्वतःहून आणून इथे आधीला सोडणार.
तेव्हा मग हे ऐकल्यावर इंद्रा म्हणते की सागऱ्या, जर त्या सावनीने पुन्हा काही आपल्या आधीच्या मनात भरवलं आणि पुन्हा काही या सगळ्यात तिने प्रॉब्लेम क्रिएट केला ना, तर लक्षात ठेव, मी तिला यावेळेला सोडणार नाही. सागर म्हणतो की मम्मी काळजी करू नकोस, तिने तसं वकिलांसमोर सांगितले की उद्या ती आणून सोडेल तर मी सोडेल, काहीच काळजीचं कारण नाही. तेव्हा मग आता इथे इंद्राच्याही चेहऱ्यावर जरासं टेन्शन असतं, मुक्तालाही टेन्शन असतं. तेव्हा सागर समजावतो की काळजी करू नका, सावनी हरलेली आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. तर इकडे सावनी मात्र पेकवर पेक चढवत असते. सावनी म्हणते की मुक्ता, तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल की ही सावनी हरली आहे. सावनी आता इथून पुढे काहीही करू शकत नाही. सावनीच्या हातात काहीच गोष्टी नाही आहेत. परंतु तुम्हाला काही कळत नाही आहे. सावनी ही कधीही हरणार नाही. सावनी ही कधी हरतच नसते. इनफॅक्ट ती समोरच्याला बेसावत ठेवून त्याच्यावर उलटा वार करणार असते, पलटवार करणार असते. तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही जिंकलात, आदित्य तुमच्या घरी येणार, सई आदित्य दोघंजणही तुमच्याकडे राहणार आणि पूर्ण कुटुंब होणार, परंतु नाही, असं काहीच होणार नाही आहे. तेवढ्यातच आता इथे कल्याणकर वकील हे सावनीला कॉल करतात आणि म्हणतात की मॅडम, आपल्या सगळ्या प्रोसिजर कंप्लीट झाल्यात. जे काही पेपर्स होते आपण साईन करून घेतलेले, ते पेपर्स मी कोर्टामध्ये सबमिट करून टाकले आहेत आणि आता त्या पेपर्सवर शिक्कामोर्तबही झाला आहे कोर्टाकडून. त्यामुळे तुम्ही तुमची जी काही पुढची प्रोसिजर आहे ती कंप्लीट करण्यासाठी मोकळ्या झालात. तुम्ही तुमचं जे काही आहे ते कंप्लीट करू शकता. सावनी त्याला म्हणते की थँक्यू सो मच, आता पुढे मला काय करायचं आहे ते मी बरोबर करेन, असं सगळं ती आता त्याला बोलते. त्याच वेळेला मग आता इथे सावनीला मात्र खूपच गडबड वाटत असते की नक्कीच काहीतरी होणार आणि सावनी म्हणते की मुक्ता, तुम्हाला काय वाटलं, तुम्ही हरलात, तुम्ही जिंकलात आणि मी हरले? नो नो वे. काय ना, तुम्ही बघत असाल की सावनी हरली आणि मी फिनिश लाईन क्रॉस करून पार गेलेली असेल, असं ती आता खुश होऊन दारू पित असते आणि एन्जॉय करत असते. सागर आता लॅपटॉपवर काम करत असताना मुक्ता पुन्हा काळजीच्या नजरेने त्याच्याजवळ येते. आता सागर म्हणतो की मुक्ता, काय झालंय, तुम्ही इतक्या टेन्शनमध्ये कशाला आहे? तेव्हा मुक्ता म्हणते की सागर ऐका ना, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. ॲक्च्युली आज जे काही घडलं ना त्यामुळे माझा डावा जोडा ना खूप फडफडतोय, जरा बघाल का प्लीज, मला ना काहीतरी विचित्र वाटतंय. त्याच वेळेला सागर म्हणतो की एक मिनिट थांबा, असं म्हणून आता तो तिच्या डोळ्याजवळ जातो, तिचा डोळा असा ओपन करतो दोन्ही बोटांनी आणि त्याच्यात फुंकर मारतो आणि म्हणतो की ठीक आहे, काही झालं नाही आहे, सगळं व्यवस्थित होईल. मुक्ता म्हणते की सागर तसं नाही आहे, मला तसं म्हणायचं नाही आहे. सागर बघा ना, माझा हा डोळा ना सारखा फडफडतोय, काहीच कळत नाही आहे मला काय होतं ते. प्लीज तुम्ही बघा ना, म्हणजे ना मला चेक करा असं म्हणायचं नाही आहे. सागर म्हणतो की आय ड्रॉप घालू का? मग थांबा, आय ड्रॉप घालतो, जरा जळजळ थांबेल. तेव्हा मग ती म्हणते की जळजळत नाही आहे, सागर फडफडतोय. याचा अर्थ काहीतरी अशुभ होतं आहे, मला असंच वाटतं आहे. म्हणजे काहीतरी असं घडणार आहे जे अनएक्सपेक्टेड आहे. कारण मला आज डोळा फडफडतोय, सकाळी फडफडत होता आणि आत्ताही. त्याशिवाय सकाळी देवीच्या जवळचा दिवा माझ्याकडून कलंडला, माझ्या हाताने कलंडला. त्यामुळे मला खूप वाईट वाटतंय की या सगळ्याचे संकेत काही वेगळे तर नाहीत ना? म्हणजेच देव आपल्याला काही वेगळे वगैरे संकेत तर देत नाही आहे ना, की काही घडणार आहे का चुकीचं? दिवासागर म्हणतो की मुक्ता आहे बघा, उगीचच तुम्ही नसते भ्रम मनामध्ये आणू नका. सगळं काही व्यवस्थित दिशेने चालू आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारचं टेन्शन घेण्याची तुम्हाला गरज नाही आहे. मुक्ता म्हणते की सागर, मला तसं म्हणायचं नाही आहे, परंतु ती सावनी ना काही करू शकते, तुम्हाला माहिती आहे ना ती कशी बाई येते, म्हणून मला भीती वाटते, बाकी काही नाही. सागर म्हणतो की तेच तर तुम्हाला मी सांगतोय की नका घाबरू, मी तुम्हाला कालपासून समजवतोय की काहीच होणार नाही आहे, सगळी प्रोसिजर कंप्लीट आहे. आधी उद्या ती स्वतः इथे आणून सोडेल आणि मग काहीच घाबरण्याची गरज नाही आहे ना. अहो तुम्ही डॉक्टर आहात मुक्ता आणि तुम्ही या अंधश्रद्धांवर कसला विश्वास ठेवताय? कुठल्या डॉक्टरला असं सांगितलं तर ते हसतील. डॉक्टर्स अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, परंतु तुम्ही तुम्ही मात्र राजरोसपणे चालवलं आहे. अहो असं काहीच नाही आहे, तुम्ही अजिबात त्या गोष्टीची काळजी करू नका, काही होणार नाही आहे आपल्या आधीला, तो अगदी ठणठणीत आणि सुखरूप आहे, काहीच घाबरण्याची गरज नाही आहे, असं आता सागर हा मुक्ताला समजावतो आणि मुक्ताच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तो अगदी शांत झालेला असतो. आता तो काहीही पुढे बोलत नाही. मुक्ता मनातच विचार करते की सागर, त्यावेळेला सागर म्हणतो की बरं, आता या सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून द्या आणि चला लवकर जेवायला चला, मला तर आता भूक लागली आहे, म्हणून आता लवकर चला, चला चला तुम्ही पण चला, असं म्हणून सागर आता मुक्ताला देखील तिथून जेवायला घेऊन जातो. आता मुक्ताचा मूड चेंज करण्यासाठी म्हणून तो तिला आता बाहेर घेऊन जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सगळेजण जेवायला बसलेले असतात. आता लकी वगैरे धावत धावत येतो, म्हणतो की चला चला मला पण भूक लागली आहे. तर इथेच इंद्रा जेवत वाढते आणि स्वाती म्हणते की हे काय आहे, आणि आपली सईमाऊ पण म्हणते की हो, ही कसली भाजी आहे, इऊ ही भाजी, मला तर नाही, भाजी अजिबात आवडत नाही, असं म्हणून ती तोंड अगदी वाकडं करते. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की अगं चिंबोरे, हे बघ, ही भाजी आहे ना, तुझ्या मुक्ताईला विचार, तिने चिरल्यात ना या सगळ्या भाज्या.
तिने या सगळ्या भाज्या चिरून ठेवल्या आणि मग लवकर खराब होतील त्या भाज्या म्हणून त्या भाज्या करायला लागल्या. कसं आहे ना, काल तुझ्या मुक्ताईला ना काय झालेलं काय माहिती. अगं सगळ्या भाज्या घेतल्या आणि एकत्र चिरून टाकल्या. काय मुक्ता, अगं त्याच्यामध्ये मेथी आणि पालक तर नाही ना घातलीस? असं म्हणून आता सगळेजण मुक्ताला पुन्हा टोमणे मारू लागतात आणि मुक्ता लाजत असते. सागर हा मुक्ताकडे बघत असतो आणि म्हणत असतो की मुक्ता, काय या कसल्या भाज्या चिरून ठेवल्यास तू? आणि त्याच वेळेला मग आता इथे इंद्रा देखील मुक्ताकडे बघत असते आणि म्हणते की काय गं, सांग सांग, पालेभाजी टाकलीस का? असं म्हणून ती पुन्हा आता तिला छेडत असते आणि मुक्ता लाजत असते. मग आता सई म्हणते की मुक्ताई, अगं असं का केलंस तू? अशा नको त्या भाज्या का चिरून ठेवल्यास तू? त्यावेळेला मग आता लक्की म्हणतो की मम्मी, अगं ही भाजी राहू दे. ते फ्रीजमध्ये चिंबोरीचं कालवण असेल ना, ते काढ ना. तेव्हा मग आता इथे सागर म्हणतो की हो, हो, होच की, चिंबोरीचं कालवण होतं ना? तेव्हा मग आता ती म्हणते की याद राखा, शांत बसा सगळ्यांनी. काय चिंबोरीचं कालवण-बिलवण भेटणार नाही. ते कालवण मीनी माझ्या आदित्यसाठी बनवलंय आणि माझा आदित्यच ते कालवण पहिले खाणार आणि त्यानंतर मग सगळ्यांना टेस्ट करायला भेटणार. त्याच वेळेला आता सगळेजण गप्प असतात आणि सागर पुन्हा मुक्ताची छेड काढू लागतो. आता मुक्ताचा सागर हात धरतो आणि हात धरून तिचा डावा हात ज्याने ती जेवणार असते तो हातच त्याने धरलेला असतो आणि मुक्ता त्याला खुणावत असते की सागर, हे तुमचं काय चाललंय, सोडा माझा हात. परंतु सागर मात्र काही हात धरत सोडत नसतो आणि टेबलच्या खाली त्याने मुक्ताचा हात धरलेला असतो. सगळेजण इथे आता जेवत असतात आणि जी काही ताटात भाजी वाढली गेली ती गोड म्हणून खात असतात आणि मुक्ता सागरची पुन्हा इथे इशारेबाजी चालू झालेली असते. दोघंही एकमेकांकडे बघून त्यांचे काय ते जे काही इशारे असतात ते करत असतात. त्याच वेळेला इथे आता सागर म्हणतो की मुक्ता, नाही, मी हात तुमचा काही आता सोडणार नाही. आणि मुक्ता म्हणते की सागर, हे तुमचं काय चाललंय? त्यावेळेला मग आता इथे मुक्ताला इंद्रा म्हणते की अगं मुक्ता, काय झालं, तू कोणाला जेवत नाही? त्यावेळेला मग आता इथे मुक्ता ही जेवत असते आणि ती स्वतःच्या उजव्या हाताने जेवायला सुरुवात करते कारण सागरने तर डावा हात पकडलेला असतो. तेव्हा मग आता स्वाती म्हणते की अगं मुक्ता, तू उजव्या हाताने का जेवतेस? अगं तू तर डावरी आहेस ना, मग तू कशी काय जेवतेस? आणि म्हणूनच आता इथे मुक्ताला ठसका लागतो आणि त्याच वेळेला मग सागर म्हणतो की अरे हो, होच की, म्हणजे मुक्ता जेवते ती डाव्या हाताने, मग काय झालं मुक्ता, आज तुम्ही उजव्या हाताने का जेवताय? त्याच वेळेला मुक्ताला राग आलेला असतो आणि मुक्ता पटकन तिचा जो पाय असतो तो सागरच्या पायावर जोरात मारते. त्याच वेळेला सागर आई ग असं ओरडतो. त्यावेळेला सगळे त्याच्याकडे बघतात आणि सई, स्वाती, इंद्रा सगळे बघत असतात. इंद्रा म्हणते की काय रे सागऱ्या, काय झालं, कसला त्रास झाला, कुठे दुखलं का तुला? तेव्हा तो म्हणतो की नाही, कुठेच दुखलं नाही. मग स्वाती म्हणते की काय झालं यांचं काहीच कळत नाही. आता सगळेजण त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत असतात. त्याच वेळेला मग आता सागर म्हणतो की कुठे काय झालं, काहीच तर झालेलं नाही आहे. आणि नंतर मग आता सागर हा मुक्ताचा उजवा हात म्हणजेच डावा हात सोडतो आणि त्याच वेळेला आता मुक्ताही पटकन त्याचा हात जड धरते आणि त्याला इंद्राने विचारलेलं असतं की सागऱ्या, तू का जेवत नाही? परंतु आता इथे सागरचा उजवा हात मात्र पुन्हा एकदा मुक्ता धरते आणि त्याच्याकडे बघत राहते कारण सागरने तिला जेवून दिलेलं नसतं आणि पुन्हा एकदा ती त्याचा हात धरते आणि मग आता सागरचा ती हात धरते आणि त्याला जेवूनच देत नाही. आणि सागर आता मुक्ताला म्हणतो की मुक्ता, हात सोडा. परंतु मुक्ता हसत असते आणि हात सोडायला काही तयार नसते. आता दोघंही एकमेकांकडे बघून हसत असतात कारण पुन्हा एकदा मुक्ताने सागरवर सरशी केलेली असते आणि ती आता त्याला जेवायलाच देत नसते. तर काही घडलं तरी चालेल, आर्या पार म्हणून मुक्ताने त्याचा हात धरलेला असतो. आता इथे मुक्ताने हात धरलेला असतो. इंद्रा म्हणते की काय रे सागऱ्या, जेवा रे जेवा, असं म्हणून ते जेवायला सांगत असतात. आणि स्वाती म्हणते की अरे भाई, जेव ना तू, तुम्ही दोघंही असे काय बघताय, तुमच्या म्हणजेच घशाखाली जेवण जात नाही वाटतं, असं ती आता बोलत असते. आता सागर हा मुक्ताजवळ येतो आणि मुक्ताला हळूच म्हणतो की मुक्ता, मला माहिती आहे मी जे काही मगाशी केलं त्यामुळे तुम्ही माझ्याबरोबर असं वागताय की तेवढ्यातच आता इथे सागर देखील ते अन्न खाऊ लागतो आणि म्हणत असतो की वा वा, खरंच खूप छान झाले. आणि सागर स्वतः डाव्या हाताने जेवायला लागतो आणि जेवण करत असताना इथे आता स्वाती बघत असते आणि मुक्ता म्हणते की मम्मी, पण सागर तर उजव्याच हाताने जेवतात ना, मग डाव्या हाताने सागर आज का जेवतायत? असं म्हणून आता सागरचं लक्ष म्हणजे सागरकडे सगळ्यांचं लक्ष जातं आणि पुन्हा एकदा मुक्ताने त्याला फिरकवलेलं असतं. आता इथे इंद्रा म्हणते की अरे सागऱ्या, हे चाललंय काय तुझं? अरे ही मुक्ता डावरी आहे, ठीक आहे. मुक्ता म्हणते की मम्मी, मी तर दोन्ही हाताने खाऊ शकते परंतु सागर तर नाही. त्याच वेळेला आता इंद्रा म्हणते की अरे सागऱ्या, जेव, तुझ्या व्यवस्थित हाताने जेव, हे काय चाललंय तुझं? तेव्हा आता सागर हा मुक्ताला जवळ घेतो आणि म्हणतो की मुक्ता, हे बघा, तुम्ही हरलात आणि मी जिंकलो, कळलं?
मी शरणागती पत्करलेली आहे, मी हरलेलो आहे, त्यामुळे आता प्लीज माझा हात सोडा मुक्ता. असं म्हणून आता सागर हा मुक्ताला हात सोडायला सांगतो आणि ती मुक्ता तो हात सोडून टाकते. अशा प्रकारे या प्रेमाच्या दोघांच्या गोड अशा लढाईमध्ये मुक्ता विनर झालेली असते आणि सागर हा तिच्यासमोर शरणागती पत्कारतो आणि सगळेजण पुन्हा व्यवस्थित जेवायला लागतात. त्यानंतर आता इथे मालिकेचा भाग 2 थोड्याच वेळात चॅनलवर अपलोड होईल. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.